नमस्कार मंडळी, मी दीपाली स्वामीदीप किचन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। मंडळी, आज मी अक्षय तृतीया निमित्ताने व्हेज मिक्स आणि बटर नान करणार आहे आणि त्याचसोबत लच्छा कांद्याची रेसिपी शेअर करत आहे। मंडळी, आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्हला शेअर करा। चला तर मग मंडळी, रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि 1 वाटी मैदा घेतलेला आहे। दोन्ही प्रमाण मी सम ठेवलेले आहे। आता मी अर्धा चमचा कुकिंग सोडा घालून घेते, चवीनुसार मीठ घालून घेते आणि थोडीशी साखर घालून घेते, चिमूटभर खायचा सोडा घालून घेते आणि सर्व साहित्य एकत्र करून घेते। पीठ मी घेताना छान चाळून घेतलेलं होतं, त्यामुळे त्यामधला जो काही कोंडा असेल तो मी बाजूला काढून घेतलेला आहे। इथे मी सर्व साहित्य एकत्र करून घेतलेलं आहे। आता मी 3 चमचे दही घालून घेते। दही जास्त आंबट नसावं आणि घरातला असेल तर उत्तमच। इथे मी दही पिठामध्ये घालून घेतलेलं आहे। दही घातल्यामुळे बटर नान छान सॉफ्ट होतात। आता दह्यामध्ये सर्व पीठ मी एकत्र करून घेते। पीठ चांगलं दह्यामध्ये भिजलं पाहिजे। तुम्हाला दिसत असेल पिठाला छान आता ओलसरपणा आलेला आहे। आता मी थोडं पाणी घालून पीठ छान घट्टसर मळून घेणार आहे। हे पीठ आपल्याला जास्त सैलसर मळायचं नाही, जेणेकरून आपल्याला लाटता येईल असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। पिठामध्ये आपण दही घातल्यामुळे पिठाला पाणी सुटू शकतं, म्हणून पीठ मळताना पाणी थोडंसं बेतानीच घालायचं। थोडं पाणी घालून चांगलं घट्टसर पीठ मळून घ्यायचं। हे पहा, इथे मी छान घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे। आता थोडंसं तेल घालून घेते आणि पुन्हा एकदा पीठ चांगलं मळून घेते। तेल घातल्यामुळे पिठाला चांगली मवारी येते आणि पीठ आपल्याला चांगलं मऊसूत भेटतं आणि लाटताना आपल्याला जास्त त्रास होत नाही। इथे माझं पिठाचा गोळा मळून झालेला आहे। आता एका बाउलमध्ये ट्रान्सफर करते आणि त्यावर झाकण ठेवून अर्धा तास रेस्ट देते। रेस्ट दिल्यामुळे चांगलं पीठ मुरलं जाईल। तोपर्यंत मी भाजीची तयारी करून घेते। इथे मी कढईमध्ये 2 तांबे पाणी घालून घेतलेलं आहे। पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेते, थोडीशी हळद घालून घेते आणि थोडंसं हिंग घालून घेते। इथे मी बीन्स आणि गाजर कापून घेतलेलं आहे आणि फ्रेश हिरवा वाटाणा घेतलेला आहे। ते तिन्ही साहित्य मी गरम पाण्यामध्ये घालून घेते आणि एक उकळी काढून घेणार आहे। म्हणजे वाटाणा जर जाडसर असेल किंवा बीन्स जाडसर असेल तर चांगले शिजतील। आपल्याला जास्त शिजवून घ्यायचे नाही, फक्त 70% शिजवून घ्यायचं आहे। हे पहा, इथे पाण्याला छान एक उकळी आलेली आहे आणि भाज्याही छान 70% शिजलेल्या आहे। या भाज्यांऐवजी तुम्ही फ्लावर, ढोबळी घेऊ शकता। इथे मी 3 भाज्यांमध्ये भाजी करून घेणार आहे। आता मी लच्छा कांदा करून घेते। इथे मी एका बाउलमध्ये बर्फाचे खडे घालून घेतलेले आहे। 1.5 ग्लास पाणी घालून घेतलं आणि गोल कापून घेतलेले 2 कांदे ते मी घालून घेतलेले आहे। आता कांदे मी चांगले गार पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे। कांदा आपण डायरेक्ट जेवणाच्या आधी करून घ्यायचा आहे। इथे मी कांदा बाजूला ठेवते आणि मसाला करून घेते। इथे मी मसाल्यासाठी 2 कांदे रफ कापून घेतलेले आहे, 1 टोमॅटो रफ कापून घेतलेला आहे, 5 ते 6 काजू घेतलेले आहे आणि 1.5 इंच अद्रक आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे। त्या सर्व मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आणि थोडंसं पाणी घालून छान बारीक पेस्ट वाटून घेते। हे पहा, अशी बारीक पेस्ट वाटून घ्यायची आहे। आता भाजीला फोडणी देते। इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे। कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घालून घेते आणि 1.5 चमचा तेल घालून घेते। तेल आणि तूप छान नॉर्मल गरम झालं की लगेचच काही खडे मसाले घालून घेते। 2 लवंगा, 2 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा, 1 मोठी वेलची, 1 स्टार फूल। आता खडे मसाले थोडेसे तेलामध्ये परतून घेते आणि लगेचच त्यामध्ये वाटण आपण करून घेतलेलं आहे ते मी घालून घेते। वाटण चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। गॅसची आच लो करायची, म्हणजे वाटण खाली लागणार नाही आणि वाटण चांगलं परतलं जाईल। हे पहा, वाटणाला छान तेल सुटलेलं आहे। आता काही सुके मसाले घालून घेते। अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, थोडीशी हळद, अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा व्हाईट पेपर पावडर घालून घेते। आता सर्व मसाले मी वाटणामध्ये एकत्र करून घेते। मसाला चांगला वाटणामध्ये एकत्र झाला पाहिजे आणि चांगला परतून घ्यायचा आहे। या स्टेजला पण मी गॅसची आच लोच ठेवलेली आहे। असं केल्याने मसाला खाली लागत नाही। हे पहा, वाटणामध्ये मसाले चांगले एकजीव करून घेतलेले आहे आणि वाटणाला छान तेलही सुटलेलं आहे। ग्रेव्हीचा रंग बघा किती छान चेंज झालेला आहे। इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आणि ते पाणी मी कढईमध्ये घालून घेतलं। आता सर्व मसाला मी पाण्यामध्ये एकत्र करून घेते आणि छान शिजवून घेणार आहे। वाटण थोडंसं पाण्यामध्ये शिजवून घेतल्यामुळे वाटण छान चविष्ट होतं। हे पहा, इथे वाटण मी 2 मिनिट शिजवून घेतलेलं आहे। कढईवरचं झाकण काढून घेतलं। आता मी ग्रेव्ही तळापासून हलवून घेते, म्हणजे ग्रेव्ही खाली लागणार नाही। गॅसची आच मी लो ठेवली होती, कारण ग्रेव्ही खाली लागू नये म्हणून।
हे पहा ग्रेव्ही छान थिक झालेली आहे. आता 1 चमचा बेडगी मिरची पावडर घालून घेते आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेते. मगाशी मी भाज्या शिजवताना थोडंसं मीठ घातलं होतं, म्हणून मी आता मीठ जरा बेताने आणि चवीनुसारच घातलेलं आहे. आता बेडगी मिरची पावडर आणि मीठ ग्रेव्हीमध्ये एकत्र करून घेते. पाणी मी मुद्दामूनच थोडंसं टाकलं होतं, कारण आपण भाज्या थोड्याशा शिजवून घेतलेल्या आहे, त्यामुळे जास्त मी पाणी घातलेलं नाही. आता मी शिजवून घेतलेल्या भाज्या ग्रेव्हीमध्ये घालून घेते आणि त्यासोबत पनीर मी घालून घेतलेलं आहे. पनीर इथे मी 125 ग्रॅम घेतलेलं आहे. छान डेअरीमधलं फ्रेश आहे. असं फ्रेश पनीर घेतलं की त्याचे तुकडे होत नाही. दुकानातले किंवा पॅकेटमधलं पनीर घेतलं तर त्याचे तुकडे तुकडे होतात, त्यामुळे पनीरची भाजी चांगली लागत नाही. इथे मी 1 चमचा कसुरी मेथी घालून घेतलेली आहे. कसुरी मेथी भाजीमध्ये घातल्यामुळे भाजीला वास खूप छान येतो. हे पहा इथे मी सर्व साहित्य एकत्र करून घेतलेलं आहे आणि भाजी बघा किती छान दाटसर झालेली आहे. इथे मी झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि 2 मिनिट वाफ काढून घेते. हे पहा इथे 2 मिनिट झालेले आहे आणि कढईवरचं झाकण काढून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा मी भाजी एकत्र करून घेते. गॅसची आच मी लोच ठेवली होती, म्हणून भाजी खाली लागलेली नाही. एवढी थिक मला भाजी पाहिजे नाही. इथे माझी भाजी तयार झालेली आहे. आता मी गॅस बंद करून घेते आणि फ्रेश क्रीम घालून घेते. फ्रेश क्रीम जर नसेल, दुधावरची साय घाला. सकाळी तापवलेलं दूध असेल आणि त्याच्यावरची जर साय असेल ती घातली तरी चालेल. जास्त दिवसाची साय घालू नका, त्यामुळे भाजीचा वास मारू शकतो. इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे. गॅस बंद करूनच फ्रेश क्रीम घालून घ्यायची, म्हणजे फ्रेश क्रीम फाटली जात नाही. हे पहा इथे मी 1 चमचा फ्रेश क्रीम घालून घेतलेली आहे. आता बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालून घेते आणि ग्रेव्हीमध्ये एकत्र करून घेते. तुम्हाला दिसतच असेल भाजीमध्ये आपण फ्रेश क्रीम घातल्यानंतर भाजीचा लूक किती चेंज झालेला आहे. इथे आपली भाजी तयार झालेली आहे. आता कढईवर झाकण ठेवते आणि मिक्स व्हेज भाजी बाजूला ठेवते आणि रोट्या करून घेते. इथे पीठ छान मुरलेलं आहे. इथे मी बटर नान करण्यासाठी थोडंसं साहित्य घेतलेलं आहे, ते मी तुम्हाला दाखवते. थोडंसं कोरडं पीठ घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्याला चपाती व्यवस्थित लाटता येईल. थोडंसं पाणी घेतलेलं आहे एका वाटीमध्ये. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि काही कोलंजीच्या बिया मी घेतलेल्या आहेत. त्याला आपण काळे तिळही म्हणू शकतो. इथे मी पीठ पोळपाटावर थोडंसं मळून घेते. असं केल्याने पीठ चांगलं मळलं जातं आणि आपल्याला व्यवस्थित ते लाटता येतं. इथे मी छोटासा उंडा काढून घेतलेला आहे. तुम्हाला किती साईजचा किंवा छोटा मोठा असा बटर नान करायचा आहे त्यानुसार तुम्ही पिठाचा उंडा घेऊ शकता. इथे मी छोटाच उंडा घेतलेला आहे, जेणेकरून मला छोटे बटर नान करून घ्यायचे आहे. थोडंसं कोरडं पीठ लावून घेतलं. आता मी चपाती लाटून घेते. चपाती आपल्याला जास्त पातळ लाटून घ्यायची नाही. रोजच्या आपण चपात्या करतो त्यासारखी आपल्याला चपाती करायची नाही. आपल्याला बटर नान करायचं आहे आणि बटर नान हे जाडसरच असतं. जाडसर म्हणण्यापेक्षा मी मीडियम साईजचं म्हणेल, कारण मीडियम साईजचं बटर नान खायला अतिशय सुंदर लागतं. हे पहा इथे मी मीडियम साईजची चपाती लाटून घेतलेली आहे. आता थोडेसे मी कोलंजीच्या बिया भुरभुरून घेते आणि थोडीशी कोथिंबीर बारीक कापलेली ती मी भुरभुरून घेते आणि थोडासा हाताचा दाब द्यायचा किंवा थोडंसं लाटणं फिरून घ्यायचं. जास्त आपल्याला पातळ चपाती करून घ्यायची नाही. फक्त बिया आणि कोथिंबीर छान चिकटली पाहिजे. ज्यावेळेस आपण हातावर चपाती घेऊ त्यावेळेस त्याच्या बिया आणि कोथिंबीर खाली पडली नाही पाहिजे, असे आपल्याला चिटकवून घ्यायचे आहे. हे पहा मी हलक्या हाताने लाटणं फिरवून घेतलेलं आहे आणि बिया आणि कोथिंबीर छान चिकटलेली आहे. आता चपाती मी पलटी मारून घेतलेली आहे. मागची बाजू आहे त्याला मी पाणी लावून घेणार आहे. एका बाजूला तवा मी गरम करून घेतलेला आहे. इथे मी तवा नॉनस्टिकचा वापरत आहे. तवा चांगला गरम करून घ्यायचा, म्हणजे चपाती चांगली चिकटून राहते. इथे मी चपाती तव्यावर घालून घेतलेली आहे आणि थोडासा हाताचा दाब देते, म्हणजे चपाती चांगली चिकटून राहील. इथे मी गॅसची आच हाय ठेवलेली आहे. हाय आचेवर चांगलं बटर नान भाजलं जातं. हे पहा तुम्हाला दिसत असेल चपातीवर कसे छोटे मोठे फोड आलेले आहे. याचा अर्थ काय, चपाती छान खालच्या बाजूने भाजली गेलेली आहे. आता तवा मी दांड्यासहित असा उचलून पलटी करणार आहे. गॅसची आच लो ठेवायची, म्हणजे चपाती किंवा बटर नान करपत नाही. बटर नान आपल्याला करपून न देता व्यवस्थित आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे. तवा चपातीसहित गॅसवर पलटी करून घेतला की तवा चांगला गोल गोल फिरवायचा, त्यामुळे नान आपलं चांगलं भाजलं जातं. भट्टीत जसं भाजावं तसं ते भाजलं जातं. हे पहा तुम्हाला थोडंफार दिसत असेल की नान भाजताना मी मधीच गॅस थोडासा हाय किंवा मीडियम ठेवला होता आणि हाय केल्यामुळे व्यवस्थित नान भाजलेला आहे. अशी गॅसची आच मीडियम किंवा हाय ठेवून
नान व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. छान आता इथे नान भाजून घेतलेला आहे. आता हे नान मी असं कोरडंच काढून घेणार आहे. याला मी बटर लावणार नाही. दुसऱ्या नानला मी बटर लावून घेईन. इथे मी उलटण्याने नान काढून घेतलेला आहे. तुम्हाला दिसतच असेल किती परफेक्ट आपलं नान भाजले गेलेलं आहे. जास्त करपलंही नाही आणि व्यवस्थित ते चारही बाजूने भाजून घेतलेलं आहे. इथे मी दुसरं नान करून घेते. हे नान मी बटर लावून करणार आहे. आताही मी छोटासा गोळा काढून घेतलेला आहे आणि जसं मी मगाशी सांगितलं त्यानुसार मीडियम साईजची चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे. इथे माझी चपाती छान लाटून झालेली आहे. आता करंजीच्या बिया चपातीवर भुरभुरून घेते आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरून घेते आणि हलक्या हाताने लाटणं फिरवून घेते म्हणजे कोथिंबीर आणि करंजीच्या बिया व्यवस्थित चिकटल्या जाते. इथे आपलं नान लाटून झालेलं आहे. आता चपाती हातावर पलटी करून घेते आणि त्याला छान पाणी लावून घेते. पाणी चांगलं लावल्यामुळे नान व्यवस्थित तव्यावर चिटकून राहतं आणि खाली पडत नाही. नान भाजण्यासाठी नॉनस्टिकच्या तव्याच्या जागी तुम्ही लोखंडाचा तवा वापरला तरी चालेल. फक्त त्याला दांडा असावा म्हणजे त्याला आपल्याला पलटी करता येतो. इथे माझं पाणी लावून झालेलं आहे. आता नान मी तव्यावर घालून घेते आणि छान हाताचा थोडाफार दाब देते म्हणजे चांगलं चिटकून बसेल. नान तव्यावर घातलं की गॅसची आच हाय करायची म्हणजे नान व्यवस्थित खालच्या बाजूने भाजलं जातं, कच्चं राहत नाही. हे पहा, तुम्हाला दिसत असेल नानवर कसे फोड आलेले आहेत. असे फोड आले की आपण समजूनच जायचं की आपली इथे खालची बाजू व्यवस्थित भाजली गेलेली आहे. आता जशी मी पहिल्या नानला केलं होतं त्याचप्रमाणे ह्याही नानला तवा मी पलटी करून घेणार आहे आणि चांगला हाय आचेवर भाजून घेणार आहे. तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही गॅसची आच लो केली तरी चालेल म्हणजे नान करपणार नाही. हे पहा, इथे नान चांगलं भाजले गेलेलं आहे. अजून थोडंसं मी भाजून घेते म्हणजे कुठे थोडंफार कच्चं राहणार नाही. हे पहा, जशी मी भाजत चाललेले आहे तसं नान फुगून आलेलं आहे. नानमध्ये आपण कुकिंग सोडा घातला होता. कुकिंग सोडा घातल्यामुळे नान असं फुगलं जातं. हे पहा, इथे नान छान मी भाजून घेतलेलं आहे. आता वरून थोडंसं बटर मी लावून घेत आहे. बटरच्या जागी तुम्ही साजूक तूप लावलं तरीसुद्धा चालेल. पण आज मी बटर नान करणार आहे म्हणून मी बटरच लावून घेतलेलं आहे. इथे माझं बटर लावून झालेलं आहे. आता मी नान तव्याबाहेर काढून घेते. याच पद्धतीने मी गरमागरम बटर नान करून घेणार आहे. एका बाजूला कांदा चांगला बर्फाच्या पाण्यामध्ये भिजलेला आहे. हा कांदा करायचा असेल तर जेवणाच्या 10 मिनिटं आधी करायचा किंवा 5 मिनिट आधी करायचा. इथे मी कांद्यामधलं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा बाऊलमध्ये कांदा घालून घेते. आता थोडेसे सुके मसाले घालून घेते. थोडंसं लाल तिखट घालून घेते. अर्धा चमचा काळं मीठ घालून घेते. अर्धा चमचा चाट मसाला घालून घेते. थोडंसं साधं मीठ घालून घेते आणि थोडीशी काळी मिरी पावडर घालून घेतलेली आहे. इथे मी अर्धा लिंबू पिळून घेते. त्यामुळे कांदा छान चटपटीत लागतो. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते. आता सर्व कांद्यामध्ये एकत्र करून घेते. इथं आपला लच्छा कांदा तयार झालेला आहे. हा कांदा जेवणाच्या 10 मिनिटं किंवा 5 मिनिटं आधी करायचा म्हणजे त्याला पाणी सुटत नाही. आता गरमागरम मिक्स व्हेजसोबत गरमागरम बटर नान आणि लच्छा कांदा सर्व करते. मंडळी, असं जेवण घरी केलं तर रेस्टॉरंटची आपल्याला गरज लागेल का किंवा रेस्टॉरंटची आपल्याला आठवण येईल का? सेम रेस्टॉरंट स्टाईल बेत झालेलं आहे, ते सुद्धा सणाच्या दिवशी. मंडळी, प्रत्येक सणाला आपण पुरणपोळी करतो असं नाही, काहीतरी वेगळं काहीतरी खाऊशी वाटतं. ज्यावेळेस आपल्याला काहीतरी वेगळं करायचं असेल त्यावेळी ही रेसिपी नक्की घरी करा. रेस्टॉरंटला जायचं विसरून जासाल. मंडळी, आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. चला तर मग मंडळी, पुढच्या नवीन रेसिपी लवकरच भेटू.